सिंह राशी सप्टेंबर 2026 तुमच्या प्रकाशाची नवी सुरुवात। सिंह राशीच्या प्रिय बांधवांनो आणि भगिनींनो, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असा एक काळ येतो जेव्हा त्याला स्वतःची खरी ताकद पुन्हा एकदा जाणवते। परिस्थिती कितीही कठीण असली, कितीही अडथळे आले किंवा कितीही वेळा मनात निराशेचे विचार आले, तरी एक दिवस असा उगवतो जेव्हा आपण स्वतःशी म्हणतो, आता पुरे झाले, आता मला माझ्यासाठी पुढे जायचे आहे। सप्टेंबर 2026 हा सिंह राशीच्या व्यक्तींसाठी अशाच एका नव्या आत्मविश्वासाची सुरुवात करणारा महिना ठरू शकतो। गेल्या काही काळात तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी मनापासून प्रयत्न केले असतील, कदाचित तुमच्या मेहनतीला लगेच अपेक्षित परिणाम मिळाला नसेल। काही जणांना कामाच्या ठिकाणी अपेक्षित मानसन्मान मिळाला नसेल, काहींना आर्थिक बाबतीत चढउतारांचा सामना करावा लागत असेल, तर काहींच्या वैयक्तिक आयुष्यात अशा घटना घडल्या असतील ज्यामुळे मनात प्रश्न निर्माण झाले असतील। पण सप्टेंबरचा संदेश वेगळा आहे। तुमची वेळ संपलेली नाही, तुमची खरी वेळ सुरू होण्याची शक्यता आहे। सिंह राशीचे व्यक्तिमत्व म्हणजे आत्मविश्वास, नेतृत्व, धाडस आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची इच्छा। तुम्हाला कोणाच्या सावलीत राहणे आवडत नाही, तुम्हाला स्वतःच्या कर्तृत्वावर उभे राहायचे असते आणि सप्टेंबरमध्ये हाच गुण तुमच्यासाठी मोठी ताकद ठरू शकतो। या महिन्यात तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या ठिकाणी स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळू शकते। जी जबाबदारी इतरांना कठीण वाटते, ती जबाबदारी तुम्ही आत्मविश्वासाने स्वीकारू शकता। तुमच्या निर्णय क्षमतेकडे लोकांचे लक्ष जाऊ शकते आणि काही ठिकाणी तुमचे नेतृत्व महत्त्वाचे ठरू शकते। करिअरमध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी। नोकरी करणाऱ्या सिंह राशीच्या व्यक्तींसाठी सप्टेंबर महिना विशेष महत्त्वाचा ठरू शकतो। तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते। वरिष्ठ व्यक्ती तुमच्यावर नवीन जबाबदारी सोपवू शकतात किंवा तुमच्या कामाबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया मिळू शकते। नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना नवीन पर्याय समोर येऊ शकतो, मात्र केवळ पगार जास्त पाहून निर्णय न घेता भविष्यातील स्थैर्य, वातावरण आणि वाढीच्या संधी यांचाही विचार करा। व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना स्वतःचे नेटवर्क वाढण्याची संधी मिळू शकते। नवीन व्यक्तींशी संपर्क होणे, नवीन ग्राहक मिळणे किंवा एखादा महत्त्वाचा व्यवहार पुढे जाणे शक्य आहे। या महिन्यात तुमच्यासाठी एक गोष्ट विशेष महत्त्वाची राहील। तुमच्या कामाची जाहिरात करण्यापेक्षा तुमचे कामच तुमच्याबद्दल बोलू द्या। आर्थिक बाबतीत सप्टेंबर तुम्हाला दोन गोष्टी शिकवू शकतो, कमाई वाढवणे आणि पैसा टिकवणे। काही सिंह राशीच्या व्यक्तींना अतिरिक्त उत्पन्नाची संधी मिळू शकते। एखादे जुने काम पुन्हा सुरू होऊ शकते किंवा पूर्वी केलेल्या प्रयत्नातून फायदा मिळू शकतो। अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता काहींच्या बाबतीत निर्माण होऊ शकते, मात्र या काळात मोठ्या खर्चाचा निर्णय घेताना सावधगिरी बाळगा। तुमच्याकडे पैसा आला की तो स्वतःवर किंवा इतरांवर खर्च करण्याची इच्छा होऊ शकते, पण भविष्यासाठी बचत करणे अधिक महत्त्वाचे ठरेल। पैसा कमावणे ही प्रगती आहे, पण पैसा योग्य पद्धतीने सांभाळणे ही खरी आर्थिक शहाणपणाची निशाणी आहे। प्रेमात अहंकारापेक्षा मनाचे ऐका। सिंह राशीच्या व्यक्ती प्रेमामध्ये मनापासून देणारे असतात, पण तुमच्याकडून प्रेम मिळाले तर त्या बदल्यात आदर आणि प्रामाणिकपणाची अपेक्षा असते। सप्टेंबरमध्ये नात्यांमध्ये एक महत्त्वाची गोष्ट समोर येऊ शकते। कोण तुमच्या सोबत खरोखर उभे आहे आणि कोण फक्त परिस्थितीनुसार तुमच्या जवळ आहे। जोडीदारासोबत काही मतभेद असतील तर मीच बरोबर हे सिद्ध करण्यापेक्षा एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा। छोटासा अहंकार मोठा गैरसमज निर्माण करू शकतो। काही सिंह राशीच्या व्यक्तींच्या नात्यामध्ये पुन्हा जवळीक वाढू शकते। जुने मतभेद दूर होऊ शकतात आणि एकमेकांसोबत भविष्याबद्दल गंभीर चर्चा होऊ शकते। अविवाहित व्यक्तींच्या आयुष्यात एखादी व्यक्ती येऊ शकते जी तुमच्या आत्मविश्वासाला आणि विचारांना आकर्षित करेल, मात्र नात्याला वेळ द्या। स्वतःमध्ये होणारा मोठा बदल। सप्टेंबरचा सर्वात सुंदर भाग म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वात होणारा बदल। तुम्हाला सतत इतरांकडून मान्यता मिळण्याची गरज वाटत असेल, पण ती भावना कमी होऊ शकते। तुम्हाला जाणवेल की आपली किंमत सिद्ध करण्यासाठी प्रत्येक वेळी कोणाची तरी प्रशंसा आवश्यक नसते। काही लोक तुमच्याबद्दल काय म्हणतात यापेक्षा तुम्हाला स्वतःबद्दल काय वाटते हे अधिक महत्त्वाचे आहे। तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात केली की अनेक भीती आपोआप कमी होतात। आरोग्य आणि मनशांती। कामाच्या आणि जबाबदाऱ्यांच्या नादात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका। नियमित झोप, संतुलित आहार आणि शरीराला आवश्यक विश्रांती यांना महत्त्व द्या। मनात खूप विचार असतील तर ते मनात साठवून ठेवण्यापेक्षा विश्वासू व्यक्तीशी बोलणे किंवा स्वतःसाठी शांत वेळ काढणे उपयोगी ठरू शकते। सिंह राशीच्या व्यक्तींनो, तुम्हाला नेहमी मजबूत दिसायची गरज नाही। कधी कधी थांबणे, विश्रांती घेणे आणि स्वतःची काळजी घेणे हेही ताकदीचेच लक्षण असते।
सप्टेंबरचा खास संकेत. या महिन्यात तुमच्यासमोर एखादा असा प्रसंग येऊ शकतो जिथे तुम्हाला तुमच्या जुन्या भीतीवर विजय मिळवावा लागेल. तुम्ही त्या क्षणी घेतलेला निर्णय पुढील काही महिन्यांची दिशा ठरवू शकतो. म्हणून संधी समोर आली तर स्वतःला कमी समजू नका. तुमच्या मनात जर एखादे स्वप्न अनेक दिवसांपासून असेल तर सप्टेंबरमध्ये त्यासाठी पहिले ठोस पाऊल उचलण्याची वेळ आहे. स्वप्न पाहणे सोपे असते, पण त्या स्वप्नासाठी पहिलं पाऊल उचलणारेच पुढे जातात. सिंह राशीच्या प्रिय व्यक्तींनो, सप्टेंबर 2026 तुमच्यासाठी स्वतःची ताकद पुन्हा ओळखण्याचा, स्वतःची ओळख निर्माण करण्याचा आणि आयुष्याला नव्या दिशेने घेऊन जाण्याचा काळ ठरू शकतो. ज्या गोष्टींना तुम्हाला मागे खेचले त्यांना मागेच राहू द्या. ज्या संधी तुमच्यासमोर येत आहेत त्यांना ओळखा आणि सर्वात महत्त्वाचे, तुमच्या मनातील प्रकाश कोणाच्या मतामुळे कमी होऊ देऊ नका. कारण सिंह राशीचे खरे सामर्थ्य केवळ त्याच्या तेजात नसते, ते अंधारातही स्वतःचा मार्ग शोधण्याच्या धैर्यात असते. सिंह राशीच्या प्रिय व्यक्तींनो, सप्टेंबर महिन्याचा शेवटचा संदेश तुमच्यासाठी. स्वतःचा प्रकाश स्वतः जपा असा आहे. आयुष्यात प्रत्येकाला तुमची किंमत समजेलच असे नाही. काही लोक तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतील, काही तुमच्या मेहनतीकडे दुर्लक्ष करतील आणि काही जण तुमच्या यशाची तुलना स्वतःशी करतील. पण त्यामुळे तुमच्या कर्तृत्वावर शंका घेऊ नका. तुम्हाला प्रत्येक व्यक्तीसमोर स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाही. तुमची वेळ आली की तुमचे यशच तुमच्यासाठी बोलेल. या महिन्याच्या शेवटी एखाद्या जुन्या गोष्टीचा परिणाम कमी होताना जाणवू शकतो. मनातील एखादी भीती दूर होऊ शकते आणि तुम्ही एखाद्या नवीन निर्णयासाठी तयार होऊ शकता. यावेळी इतरांचे मत ऐका, पण अंतिम निर्णय घेताना स्वतःच्या विवेकावर विश्वास ठेवा. लक्षात ठेवा, जिंकणे म्हणजे नेहमी इतरांपेक्षा पुढे जाणे नाही. कधी कधी ज्या व्यक्तीने तुम्हाला काल दुखावले तिच्यामुळे आजही तुमची शांतता भंग होऊ न देणे हेच खरे यश असते. तुमच्या आयुष्यातील पुढचा टप्पा अधिक सुंदर व्हावा असे वाटत असेल तर भूतकाळाचा राग आणि अपयशाचे ओझे सोडून द्या. तुमच्यासाठी जे चांगले आहे त्याला मनापासून स्वीकारा आणि जे तुमच्यासाठी नाही त्याला शांतपणे निरोप द्या. ईश्वर तुमच्या प्रत्येक योग्य प्रयत्नाला यश देव. तुमच्या घरात सुख समृद्धी नांदो, नात्यांमध्ये प्रेम वाढो आणि तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करून नव्या आशेचा प्रकाश निर्माण हो. तुम्ही किती वेळा पडलात हे महत्त्वाचे नाही. प्रत्येक वेळी पुन्हा उभे राहण्याचे धैर्य तुमच्यात आहे, हेच तुमचे खरे सामर्थ्य आहे. सप्टेंबरचा शेवट एका गोष्टीच्या विश्वासाने करा, तुमच्यासाठी अजून खूप काही सुंदर घडायचे बाकी आहे.